सुप्रभात. सर्वांना जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत. जेव्हा राज्यामध्ये, राज्याच्या पलीकडे, जेव्हा देशामध्ये, नंतर राज्यामध्ये आणि नंतर जिल्ह्यामध्ये, नंतर शहरामध्ये, ज्यावेळेस एखादी गंभीर घटना होते, त्याच्यामध्ये कर्तृत्ववान जीव मारले जातात, तेव्हा एक झटका बसतो, धक्का बसतो. त्यामुळे अशा वेळेस मी पूर्ण रात्र जागा असतो, सतत विचारांती विचार करत असतो, की अशाला असं का घडतंय? आज वर्षानुवर्ष पूर्वाकाळ होऊन गेले. जग निर्मिती झाली. मानव निर्मित झाला. मानव निर्माण होण्यापूर्वी आदिमानव होते. आदिमानव होण्यापूर्वी राक्षस होते. राक्षस, देव, दानव होते. ही सर्व भूमिका हे आपल्याला काळरूप पूर्वजांच्या इतिहासामध्ये, पुस्तकांमध्ये आपण वाचत आलेलो आहेत, पाहत आलेलो आहेत. वैदिक वैद्य ज्या ज्या घटना पुरातन काळापासून लिहित आलेल्या आहेत. आपल्याला 2,500 काळापर्यंतचा गौतम बुद्धांचा, अशोक सम्राटांचा काळ आठवा. आर्यांचा काळ आठवा. आर्यन भारतात आले. भारतात राज्य केलं. पुरातनामध्ये अनेक वैष्णव, दानव, वैष्णव, आर्यन, इंग्रज, ब्रिटिश असं सर्व कार पूर्वापार येऊन गेले. या सर्वांनी भारतावरती राज्य करताना भारताला जेवढं लुटता येईल, लयलूट करता येईल तेवढं लुटलं. पण अशा परिस्थितीतूनही भारत आजच्या वर्तमान स्थितीत भरभक्कम 15 ऑगस्टच्या पूर्वी स्वातंत्र्यपूर्व चळवळीच्या काळात ज्या ज्या स्वातंत्र्यवीरांनी बलिदान दिलं आणि 15 ऑगस्ट 1947 स्वातंत्र्यानंतर जो भारत भरभक्कम झाला. पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे 17 वर्ष पंतप्रधान, इनक्रेडिबल इंडिया घडवला आणि त्यांच्या जोडीला डॉक्टर राजेंद्र प्रसाद पहिले राष्ट्रपती, लालबहादूर शास्त्री दुसरे पंतप्रधान, असे भव्य दिव्य व्यक्ती होऊन गेल्या. देशावर अनेक युद्ध झाली, अनेक क्रांती आल्या, अनेक युद्ध झाली. पहिले महायुद्ध, दुसरे महायुद्ध. दुसऱ्या महायुद्धामध्ये जपानवरती बॉम्ब टाकला गेला. हिरोशिमा नागासाकी अणुबॉम्ब टाकला गेला हिरोशिमा नागासाकीवर. बेचिराग झाला देश. हिरोशिमा नागासाकी हे शहरं बेचिराग झाली. परंतु जपान दुसऱ्या महायुद्धामध्ये बेचिराग होऊन, हिरोशिमा नागासाकी बेचिराग होऊन तो उभा राहिला, प्रगत झाला, तांत्रिकदृष्ट्या प्रगत झाला. आणि आजच्या वर्तमान स्थितीतील देशाचे पंतप्रधान देवेंद्र, राज्याचे मुख्यमंत्री, देशाचे पंतप्रधान नरेंद्र, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र हे सार्वभौम देशाला संकटसमयी जनजागृतीचे उपदेश देत आहे. जरूर द्यावे, कारण तुम्ही त्या पदावर आता पंतप्रधान आहात. तुमचं कर्तव्य आहे ते तुम्ही करताय. परंतु कर्तव्यापूर्वी तुम्ही स्वतःला आरशात पहा, की तुम्ही 10 वर्षात काय काय केलं. तुम्ही स्वतःला आरशात तपासा, स्कॅन करा. आजच्या वर्तमान स्थितीमध्ये हॉस्पिटलमध्ये स्कॅनिंग मशीन आहे. आपण MRI करतो. शरीरामध्ये कुठले गुणदोष आहेत ते तपासतो. आज प्रत्येक हॉस्पिटलमध्ये आरोग्य तपासण्यासाठी, हेल्थ तपासण्यासाठी MRI करतो. MRI स्कॅनिंग करतो. या स्कॅनिंगमध्ये शरीरात काय रोग आहेत, दुर्भिक्ष आहेत ते आपण तपासतो आणि त्याच्यावर उपचार करतो. तसेच नरेंद्र मोदीने स्वतःला स्कॅनिंग मशीनमध्ये उभं करावं. आपण 10 वर्षामध्ये काय काय केलं तर पूर्ण स्कॅनिंग येईल. जोपर्यंत स्कॅनिंग करण्याची क्षमता स्वतःमध्ये येत नाही, तोपर्यंत तुम्ही देशाला सुधारू शकत नाही. जोपर्यंत स्कॅनिंग करण्याचे
स्वतःला स्वतः आत्मविश्वास देवेंद्र फडणवीसनं पण येत नाही, तोपर्यंत तुम्ही राज्य सुधारू शकत नाही. आज केंद्रामध्ये, देशातील केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये एवढी धुरंधर परिस्थिती आहे कायदा सुव्यवस्थेची, अन्याय, अत्याचार, बलात्काराची, वाढत्या महागाईची, याविषयी जी सरकार आत्ता कार्यरत आहे वर्तमान स्थितीमध्ये, जे केंद्रामध्ये आहे, जे राज्यामध्ये आहे, या सरकारला कुठल्याही जनतेने बहुमत दिलेलं नाही आहे. हे स्वतः ठरवलेलं आहे की EVM मशीनने आम्ही निवडून आलेलो आहे. म्हणून तर मी ज्यावेळेस 26 जानेवारीला अर्धनग्न म्हणजे कपडे काढून भर कोर्ट नाक्यावरती उन्हामध्ये बसलो होतो, संविधान उद्देशिकेच्या खाली, जिल्हा कलेक्टरने तात्काळ दखल घेऊन माझ्याशी मीटिंग केली. मीटिंग अंती मी सर्व निवेदनं दिली. तत्पूर्वी निवडणूक आयोगाला निवेदन दिलं, राज्य सरकारला निवेदन दिलं, राज्याच्या राष्ट्रपतींना, राज्यपालांना निवेदन दिले की देशावरची परिस्थिती बदला, राज्यावरती परिस्थिती बदला. एखादी एक आंदोलन, मी काही संपूर्ण गाव गोळा करून आंदोलन करत नाही, मोर्चे काढत नाही. एखादा शाही जर संविधान घटना एकटा माणूस एक घडवू शकतो, तर संविधान घटना, कागद आणि पेन जर एक संविधान घडवू शकते, देश घडवू शकतो, तर एक रवींद्र सांगो शिंदे प्रगल्भतेने अन्याय अत्याचारावर आवाज एकटा उठवू शकतो. तेवढी सक्षमता आहे. छत्रपती संभाजी महाराजांचं रक्त आहे. छत्रपती शिवपुत्राचा मी पुत्र आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्मदिन आहे. 14 मे हा माझा जन्मदिन आहे. जो 14 मे हा संभाजी महाराजांचा जन्म. त्यामुळे हे संघर्षवादी रक्त कुठं माझ्या वारसाने माझ्या अंगामध्ये आले, त्यामुळे मी कोणालाही घाबरत नाही आहे. ना तलवार से ना ढाल से, ना तलवार से ना ढाल से. जो 16वें शतक में आंदोलन होता था, जो 16वें शतक में, जो 16वें ईस्वी सन 16वें पूर्व 16वें शतक में न तलवार से न ढाल से लड़ाई होती थी, सिर्फ युद्ध से. तो ना रहा तलवार, ना रही ढाल, ना रही तलवार, ना रही ढाल, रहा सिर्फ पेन और कागज का संविधान, रहा सिर्फ पेन और कागज का संविधान. यही अपने को अमल करना है. धन्यवाद. जय हिंद महाराष्ट्र.